नमस्कार. स्वागत आहे तुमचे वर्ल्ड ऑफ मराठी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनेलवर. दुर्गा या मालिकेची आज सुरुवात झाली आणि त्याचबरोबर काही पात्रांचीही ओळख झाली. म्हणजेच दुर्गाची आई, मामा, मामी, अभिषेक, गंधार, मित्र दुर्गाचा, विशाल अशी ही पात्रे आहेत. दुर्गाच्या वडिलांनी आत्महत्या केलेली घटना ही वारंवार तिच्या स्वप्नात येत असते. त्यांनी हे का केले, कशामुळे घडले हे अजूनही कळलेले नाही आहे. आणि ती आपल्या आवडत्या कवीची कविता ही सकाळी सोशल मीडियावरती ऐकत असते, म्हणजेच गंधारची कविता. दुर्गाचा आज वाढदिवस असतो. आजच्याच दिवशी 14 वर्षापूर्वी तिच्या वडिलांनी आत्महत्या केलेली असते आणि त्याचे कारणीभूत हे मोहिते घराणे ठरलेले असते. विशाल हा दुर्गाचा मित्रही असतो व तिच्याबरोबर कामही करत असतो. त्याच्याकडे एक कडक न्यूज असते. मोहितेंच्या कॉलेजवर होणाऱ्या परीक्षेवेळीस कॉपी करताना ते दोघे त्यांना पकडण्यास जातात आणि ती आणि विशाल हे दोघे मिळून कॉलेज मॅनेजमेंटच्या विरोधात न्यूज बनवतात. 14 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेमुळे दुर्गाची आई अजून सदम्यामध्ये आहे. ती दुर्गाला देखील ओळखू शकत नाही आणि आज ती देवीच्या मंदिरात पहिल्यांदाच अभिषेकला भेटते. आणि मजेची गोष्ट म्हणजेच विशाल हा तिचा मित्र तिच्यावरती प्रेम करत असतो. त्याने तिला तब्बल 8 वेळा प्रपोज केलेले असते. विशाल हा दुर्गाला परत प्रपोज करणार असतो. तो कन्फ्यूज असतो. त्याची कन्फ्युजन दूर करण्यासाठी तिथे अभिषेक येतो. त्याचवेळी तिथे दुर्गा देखील येते. दुर्गा आणि अभिषेक यांच्यामध्ये गंधारबद्दल बोलणं होतं आणि गंधारने तिला मेसेजला रिप्लाय दिलेला नाही हे ती अभिषेकला सांगते. अभिषेक हाच गंधार असतो हे तिला अद्यापही माहिती नाही. अभिषेकच तिला थोड्या वेळाने गंधार म्हणून मेसेज करतो आणि ती आनंदित होऊन जाते. आणि अशा पद्धतीने आजचा एपिसोड इथे संपला आहे. आता भेटू उद्याच्या एपिसोडमध्ये. अशाच नवनवीन अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनेलला.